नमस्कार. आज नवरात्रीची दुसरी माळ. आजचा रंग आहे हिरवा. या नवदुर्गांच्या दुर्गांविषयी दुसरी दुर्गा म्हणजेच माता कात्यायनी. हिरवा रंग हा निसर्गाचे प्रतीक आहे. वाढ, प्रजनन क्षमता, शांतता, स्थिरता हा रंग दर्शवितो. या मातेला हिरव्या रंगाचा साज शृंगार चढवला आहे. त्यातलीच आज दुसरी दुर्गा म्हणजे आज आपल्या सौभाग्याने आपल्याला लाभलेल्या आहेत डॉक्टर रुजिता दुबे मॅडम. नमस्कार मॅडम. ह्या BMS आणि स्त्रीरोग प्रसूती मध्ये MD आहेत. मागील 34 वर्षांपासून मॅडम नालासोपारामध्ये कार्यरत आहेत. मॅडम नालासोपारा आयुर्वेदिक कॉलेजच्या ट्रस्टी असून त्या कॉलेजमध्ये स्त्रीरोग प्रसूती तंत्र विभाग प्रमुख म्हणून काम पाहत आहेत. याशिवाय मॅडम MUSH म्हणजेच महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्स सर्जरी अलाइड सब्जेक्ट ह्या बोर्डच्या चेअरमन आहेत. तसेच MUSHच्या विविध कमिटीवर त्या मेंबर सुद्धा आहेत. लहानपणापासूनच मॅडमना गायन, नृत्य आणि संगीत ह्याची खूप आवड आहे. त्याच्यात त्या निपुण असून त्यांना त्या विविध क्षेत्रांमध्ये पारितोषिकांनी त्यांना सन्मानित केलेलं आहे. तर मॅडम सरळ सुरुवातच करूया आपण. ठीक आहे. तर मला सांगा मॅडम की समाजासाठी आपण काय केले पाहिजे असं तुम्हाला वाटतं? हे बघ प्रेरणा, डॉक्टर्स हे समाजासाठी नेहमीच काम करत असतात, कारण त्यांचा पेशाच तो आहे. रुग्णांसाठी झटणं, रुग्णांच्या आजाराची काळजी घेणं, हे सगळी कामं ते नेहमीच करत असतात. पण याशिवाय समाजामध्ये बऱ्याच अशा गोष्टी आहेत की ज्यासाठी डॉक्टर काम करू शकतात. याचं कारण असं आहे की फॅमिली डॉक्टर ही संकल्पना पहिल्यापासून आलेली आहे. तर फॅमिली डॉक्टर म्हणजे काय, तर फॅमिलीज तुमच्याशी अटॅच असतात. त्यामुळे त्यांच्या घरात येणारे प्रॉब्लेम्स किंवा त्यांना काही माहिती द्यायची असेल तर ती माहिती घेण्यासाठी म्हणून सुद्धा ते डॉक्टरांकडे येतात. तर अशा वेळेला जे समाजातले प्रॉब्लेम्स आहेत त्या प्रॉब्लेम्ससाठी काम करणं डॉक्टरांनी अतिशय गरजेचं आहे. आता जसं मी तुला सांगते की आपल्या नालासोपाऱ्यामध्ये आपण सगळे डॉक्टर मिळून, तूही आहेत त्याच्यामध्ये, तर आपण सगळे डॉक्टर मिळून सेक्शुअली कॉम्प्रेहेन्सिव्ह सेक्शुअलिटी एज्युकेशन हा कार्यक्रम शाळांतून राबवतो. आता त्याच्यामध्ये जी अडनिड्या वयातली मुलं आहेत, म्हणजे ॲडोलसंट पिरियडमधली मुलं आहेत, त्या मुलांना आपण ही सर्वसमावेशक अशी लैंगिक शिक्षणाची आपण सुरुवात केलेली आहे. आता या लैंगिक शिक्षणामध्ये काय काय येतं, तर अगदी मुलींच्या मासिक पाळीपासून की मासिक पाळी म्हणजे काय, त्याची सुरुवात कशी होते, त्यावेळेला स्वच्छता कशी राखली गेली पाहिजे किंवा त्याच्यामुळे होणारे परिणाम काय असतात ह्याची माहिती, किंवा गर्भधारणा कशी होते, गर्भधारणेमध्ये मुलांचा काय सहभाग असतो, त्यांची प्रजनोत्पादन क्षमता कशी काय असते, या सगळ्याची माहिती त्यांना दिली जाते. आणि त्याचबरोबर तुम्हाला गर्भधारणा रोखण्यासाठी म्हणून काय उपाय केलेले आहेत हे सुद्धा त्याच्यामध्ये समजावलं जातं. म्हणजे सर्वसमावेशक असं हे शिक्षण आहे. तर अशा प्रॉब्लेम्ससाठी आपण डॉक्टरांनी काम केलं पाहिजे. हे मुलांच्या बाबतीतलं सगळं समजा, तुम्ही बदलापूरची घटना आता तू ऐकलीच आहेस की एवढ्या लहान मुलांवरती, अमानुषपणे एवढ्या लहान मुलांवरती अत्याचार केलेला आहे. तर कित्येक पालकांना हे माहिती सुद्धा नसतं की याच्या बाबतीत करायचं काय. आता असं जर काही घटना झाल्या तर तुम्ही तुमच्या लोकल पोलीस स्टेशनला ताबडतोब त्याची माहिती कळवू शकता. आणि त्यासाठी एक खास हेल्पलाईन डेस्क, म्हणजे मदतीसाठी म्हणून तुम्हाला तिकडे माता शिशूंना मदत करण्यासाठी म्हणून तिकडे एक खास सेक्शन आहे. तर त्याला तुम्ही अप्रोच झालं पाहिजे. आता बघ प्रेरणा, लहान मुलांवर होणारे हे जे अत्याचार आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये मुलीच असतात असं काही नाही, छोट्या मुलांवरती सुद्धा अत्याचार केले जातात, मुलग्यांवरती. तर ह्याच्यासाठी पॉक्सो नावाचा एक ऍक्ट आहे. आणि बऱ्याच लोकांना हे माहित नाही की हा पॉक्सो ऍक्ट काय आहे किंवा ह्याचा फुल फॉर्म काय आहे. तर ते आहे प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्स. तर म्हणजे ह्याच्यामध्ये ज्या मुलांवरती लैंगिक अत्याचार केले जातात त्यांच्यावरती असा कायदा केला आहे, त्यांच्या बाबतीत असा कायदा केलेला आहे की जर अशा लोक सापडली तर त्यांना कडक शिक्षा होऊ शकते. म्हणजे कायद्याने अशी तरतूद केलेली आहे. तर अशा प्रकारच्या ऍक्टची माहिती तुम्ही लोकांना देऊ शकता आणि लोकांची मदत करू शकता. म्हणजे हे सामाजिक भान तुम्ही ठेवायला हवं. ह्याच्यापेक्षा अजून काय सांगू शकता मॅडम, काय करू शकतो आपण समाजासाठी? हे बघ, दुसरा एक मोठा प्रश्न आता असा आहे की व्यसन हा जो प्रकार आहे हा फक्त काही आता प्रौढांपुरता मर्यादित राहिलेला नाही आहे. तर शाळांमध्ये म्हणजे अगदी 8वी 9वी 10वीतली मुलं सुद्धा व्यसनाधीन झालेली आपल्याला बघायला मिळतात. तर ही जी त्यांची व्यसनाधीनता आहे तर त्यांना त्यांच्या शाळांमध्ये जाऊन
त्या व्यसनाचे काय परिणाम होतात तुमच्यावरती, गांभीर्य काय, त्याचं गांभीर्य काय, हे सगळं त्यांना समजावणं किंवा त्यांना व्यसनाधीन होण्यापासून मुक्त करणं हे सुद्धा आपल्यासारख्या डॉक्टरांचंच काम आहे. आणि अशा प्रकारचे बरेच प्रश्न अजून समाजामध्ये आहेत की जे डॉक्टर्स हँडल करू शकतात आणि त्यांनी ते केलं पाहिजे. हेच जाणीव आहे समाजासाठी, सामाजिक भान आहे. आणि हे सामाजिक भान उत्तम आणि छान प्रकारे मॅडम समजवलं, त्याचा नक्कीच सगळ्यांना फायदा होईल. अजून तुम्हाला मी असं बोलू इच्छिते किंवा विचारू इच्छिते मॅडम की वेगवेगळ्या औषधी उपचार पद्धती आपल्याकडे उपलब्ध आहेत, तर त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? हे बघ, कुठलाही डॉक्टर म्हणजे ती कुठलीही पॅथी असो, ॲलोपॅथी असो, आयुर्वेद असो, होमिओपॅथी असो, नॅचरोपॅथी असो, कुठल्याही प्रकारची पॅथी असो, सगळ्या डॉक्टरांचं शेवटी एकच एम असतो आणि तो म्हणजे आपल्या पेशंटला बरं करणं. बरोबर आहे ना? तेव्हा पॅथी कुठलीही असली, चिकित्सा कुठलीही असली तरी तो काम तेच करणार आहे की रोगापासून मुक्त करणं. तेव्हा तुमची पॅथी खराब, आमची चांगली, आमची वाईट, तुमची अशी, ही सगळी आपण वादावादी करण्यापेक्षा कुठल्याही पॅथीचे डॉक्टर्स असतील तरी ते अल्टिमेटली चिकित्सकच आहे. तेव्हा त्या सगळ्यांनी एकत्र होणं फार गरजेचं आहे. कारण तू आता बघतेस की बऱ्याच वेळेला डॉक्टरांवरती अशा प्रकारे मारहाण केली जाते किंवा आरोप केले जातात, त्यांना धमक्या दिल्या जातात की जर चुकून रोग्याचं बरं वाईट झालं, एकतर कुठल्याही डॉक्टरची अशी इच्छा नसते की माझ्या हातून रोग्याला काही वाईट व्हावं. बरोबर आहे, सगळेजण रोग्याला बरं करण्यासाठीच झटत असतात. पण समजा दैवयोगाने चुकून काही असं झालं तर त्याचा परिणाम डॉक्टरांच्यावरती उलटा दिसून येतो. तर अशा वेळेला आपल्या सगळ्या पॅथीच्या डॉक्टरांनी एकत्र येणं आणि एकजुटीने काम करणं हे फार गरजेचं आहे आणि त्याचीही आज समाजात फार आवश्यकता आहे. कारण डॉक्टरांना काय म्हणतात, टेकन टू बी ग्रांटेड असं घेतलं जात आहे. तर असं नसलं पाहिजे, नसता कामा. तर त्यामुळे डॉक्टरांची एकजूट होणं हे फार महत्वाचं आहे आणि तसं मला वाटतं. बरोबर आहे, एकमेकांना पाठिंबा देऊन त्यांना आपण सुरक्षित ठेवलं पाहिजे. अगदी नक्कीच. आता शेवटच्या टप्प्यात मी असं विचारू इच्छिते मॅडम की इतक्या वर्षाच्या अनुभवाने आणि इतक्या वर्षाच्या प्रॅक्टिसने तुम्ही काय सांगू शकाल सर्वांनाच? सगळ्यांसाठी मी हेच सांगेन की डॉक्टर हे एक नोबल प्रोफेशन आहे आणि त्या नोबल प्रोफेशनसाठी सगळ्या डॉक्टरांनी एकमेकांची मदत करा, रोग्यासाठी झटा, रोग्यांना रोगी बनण्यापासून वाचवा. म्हणजे आमच्या आयुर्वेदानुसार स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम आणि आतुरस्य विकार प्रशमनम, म्हणजे स्वस्थाच्या स्वास्थ्याचं रक्षण करा आणि रोग्याला त्याच्या रोगापासून वाचवा. हे मी डॉक्टरांसाठी सांगेन आणि ह्याचा प्रामाणिक प्रयत्न करा. आणि समाजासाठी हेच सांगेन की डॉक्टर हे तुमच्यासाठी देवदूतासारखं काम करतात. त्यांना वाईट समजू नका, त्यांना कमी लेखू नका, त्यांचा योग्य तो सन्मान करा, असंच मला वाटतं. आज नवदुर्गेमधील नवदुर्गा डॉक्टर रुजुता दुबे मॅडम आपल्याला लाभलेल्या आहेत आणि त्यांनी छान आणि उत्तम प्रकारे सर्वांना समजून सांगितलेलं आहे. जी माहिती सर्वांपर्यंत पोहोचेलच आणि सर्वांना त्यांचा निश्चितच फायदा होईल. तर मॅडम, तुम्ही नवरात्री निमित्त नवदुर्गा म्हणून तुम्ही आमच्या समाजातील महिलांना आणि लहान वर्गातील मुलींना सुद्धा काय संदेश देऊ इच्छिताल? मी हेच सांगेन प्रेरणा की जसं नवदुर्गेची 9 रूपं आहेत तशी प्रत्येक मुलीने, प्रत्येक महिलेने आपल्यामध्ये या नवदुर्गेची 9 रूपं सामावून घ्यावीत आणि ज्या ज्या प्रसंगी जसा जसा वेळ प्रसंग असेल त्याप्रमाणे त्या दुर्गेच्या रूपामध्ये तिने समोर यावं आणि त्या प्रसंगाला सामोरं जावं. एवढंच केलं तरी सुद्धा ती रणरागिणी होऊन जाईल असं मला वाटतं. निश्चितच. छान मॅडम, थँक्यू सो मच. मॅडम, आज नवदुर्गांमधून एक दुर्गा म्हणून तुम्ही आम्हाला लाभलात. तर NME तर्फे आम्ही तुमचा यथोचित सन्मान करू इच्छितो, तर तो याचा तुम्ही स्वीकार करावा. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण